आजच्या व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. रियाचा एकदाच कुठे गेला? अरे कालच पडला आणि एक असा थोडसाच पडायचा बाकी, तो पण पडणारच आहे. आणि आता एवढा मोठा गॅप होऊन जाईल. हा ना, एवढा मोठा गॅप होऊन जाईल. तर कुठे निघालो? वीकेंड आहे तर आपण झाडं वगैरे शॉपिंग करायला आलो. अजून मम्मीला कोणतं स्टोर वगैरे काहीच दाखवलं नाही, तर आम्ही आता सगळ्यात पहिले तर नर्सरीला जातोय. आता मस्त थोडे रोप वगैरे घेऊ, ते पुढच्या बाजूला तर त्या छान वाटेल. समर आलाय आता, समर आलेला आहे यावर्षी. समरचं काम बेबी सोबत बिझी होतो, त्यामुळे सगळं तर लेटच चालू आहे. लेट काय म्हणजे वेदर पण खराब आहे. बेबी काय बाकीचे पण बरेच लोक उशिराच घेत आहेत सगळे, तर आम्ही पण आज म्हटलं चला थोडस छान वाटेल, छोटे छोटे रोप लावले तर तेवढेच देवाला. चालू होता आता 2 वीक पासून तर पाऊसच चालू आहे. आता पण परत पाऊसच आहे. दोनच दिवस आहे आपल्याला. आता म्हंटल ठीक आहे, चला शनिवार रविवार आहे तर आपण कुठेतरी जाऊ शकतो. आणि मम्मीला पण अजून कोणत्याही भाज्यांच्या दुकानात कुठेच नेलं नाहीये, तर मग आता आम्ही तिथून सुपर स्टोअरला जाणार आहे. म्हणजे मम्मीला कळेल की इकडे काय काय कसं मिळतं ते. मारी ना रिया, गार्डन सेंटर किती गर्दी आहे. गोल्डन एकर. बेबीला टाकलं स्ट्रोलर मध्ये. काय म्हणते? चिलीज नाही का? कमी घेतले ह्यावेळेस, जास्त एवढं होणार नाही टाइम. नसलं की कसं तरी होतं. अजून हे तर छान वाटतं एकदम. बाहेर निघायची. तू किती मस्त झोपलाय. काय करते? तुझा दात भारी दिसतोय. पण अशा प्रकारे झाली आहे आपली थोड्याशा रोपांची खरेदी. सुपर स्टोअरला पण काय भेटतं का बघू? हा, सुपर स्टोअरला माती घ्यायची. मला माती घ्यायची. थोडं भाज्या पण लावूया. मम्मी मेथी, पालक, लेटस. प्रत्येक वेळेस स्टोलर घ्या लगेच स्टोलर इथून अरे काढा. तुला पण आम्ही असंच फिरवायचो बेटा. लहान मुलांना कसं हातात थोडी धरता येतं इकडे. मग धरता येईल ना. नाही ना बेटा, हातात नाही धरता येत. प्रत्येक वेळेस स्ट्रोलर काढा, त्याला ठेवा, परत कार सीट काढा. झालं फिट. झालं. वातावरण एकदम छान झालं आज. आवडती जागा, कार्ट मध्ये जाऊन बसायचं. कोणती भाजी? बेबी चॉयची भाजी ही सेम पोकळ्यासारखी लागते. पोकळ्याची भाजी. जेव्हा मम्मी होत्या ना, मम्मी पप्पा आलेले, तर मम्मी माझ्या सोबत होत्या म्हणून मी ती घ्यायची, कारण की ती खूप येते. एक तिला नाही होत, तुम्हाला तर आवडत नाही. माझा मम्मी तर मम्मी सोबत मला खायला होईल. बरे फार डेंजर आहे फ्रोझन. फणस नाही का, वेगळंच काहीतरी. अरे किती टोकेरी आहे बघ. बापरे, एखाद्याला तर लागून नाही. मम्मी म्हणते गावरानी भेंडी. म्हटलं इथं तुला कुठे गावरानी भेंडी दिसणार. तिलापिया. खेकडे बघायचे. हे बघ इकडे खेकडे दिसले. देऊ का तुझ्या हातात? रिया हातात देऊ तुझ्या. भाजीची शेव घे. काय भाजी बनवायची? पोंगे. हिला पोंगे दिसले. पोंगे दिसले तिला. पोंगे आले 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 आले. नशेत येतो आज. सध्या आपल्या इकडे असे ओकरा चिप्स खूप चालू आहेत. बट दिस इज प्रोडक्ट ऑफ चायना.
दे गं. आम्ही बनवा, घर बनवा. घर बनव. बिलिंग. आम्ही निघालो आता घरी. मस्त राहिला तो. आता त्याचा टाइम झाला आता घरी. किती वेळ बाहेर आहे आपण? 3 तास 3 तास झाले. ऑलमोस्ट. 2.5 तास झाले. हा, 2.5 त्याचा तास. टाइम झाला मग आता आपण बरोबर घरी पोहोचतोय. येस. चलो. भरलं बेबीच्या स्ट्रोलर. स्ट्रोलरमुळे आता जागा कमी झाली, नाही तर हे पूर्ण आपण भरायचो. आता स्ट्रोलरमुळे आपल्याला लिमिट होऊन जाईल. एकदाच निघालंय, सगळं घेऊन टाका. चलो. ही सेटिंग चालू आहे चुलीची. चूल मांडायची. चुलीचा जुगाड चालू आहे हा. बाजूवाल्यांकडे भेटलंय ते आता. बाजूवाल्यांकडे आम्हाला मिळालं हे. आपण ना मस्त असे सिमेंटचे 3 दगड बनवूया आणि मग आपल्याला केव्हाही ते करता येईल असं. अरे कसं काय वाटतंय? ही कसली तयारी माहिती का रिया? चुलीवरची पुरणपोळी खायची आहे. नाही, पण त्याच्या आधी आज हा उद्या पहिला आज ट्रायल आहे, तर याच्यामध्ये आज मसाल्याची खिचडी बनवायची आणि मग जर ती खिचडी झाली तर उद्या पुरणपोळी त्याच्यावर. ओके. मस्त आहे, प्रॉब्लेम नाही काही. हा मग तेच आमचं चाललंय. नाही उडणार नाही ना. हा असं ठेवायचं, मग त्याच्यावर पातेला तर बसेल. आता ते कढई उलटी ठेवू. कढईसाठी आपल्याला थोड्या जाळ्या काढावं लागतील, जास्त होऊन जाईल. नाही ना, त्या जॉईन आहेत जाळ्या, निघणाऱ्या नाही त्या. निघणारे नाही आहेत का? मोनिकाने केली तयारी. आज ट्राय करतोय खिचडी. याच्यावरती हे फायर पीट आहे ॲक्च्युली, याच्यावरती बनवत नाही, पण आम्ही म्हटलं चला ट्राय करूया. हां दा गरज आहे का एवढी पण तरी करायची? नाही, आपण आहे ना ते सिमेंट आणून हो ते प्रॉपर ब्लॉक्स तर आहे, रेडीमेड भेटतात. ते मी उद्या घेऊन येईल. आता ॲटलिस्ट आपलं काम होतंय. आता कधीपासून चालू होतं की असं चूल मांडून करू आपण यावर्षी प्रॉपर करू. आणि आता उन्हाळ्यात मस्त थोडंसं जेव्हा विंडी नसेल तेव्हा करू शकतो असं. एवढी काय जास्त हवा नाही लागत आहे मोनी. नाही नाही हे बघा, ही आई दरवाजा बंद करून हात चालली गेली, घाबरते आग लागेल. नाही ग, अगं काम असेल त्यांचं. बच्चा पण झोपलाय. आता खालून गरम हवा येते, ते जास्त तापेल आणि अजून तिखट बनेल. पाणी पूर्ण म्हणजे ते जास्त काळा नाही व्हावं, मातीचा मस्त लेप लावून दिलेला आहे कढईला. धुवायला पण सोपं. तेव्हा आम्ही खिचडी बनवा. अगं तू घाबरते काय? जवळ जा, आम्ही किती जवळपास आहे, आम्हाला की होतंय का? जा जा. झणझणीत कर जरा, वाटली पाहिजे चुलीवर. काय मोनिका? झणझणीत कर, मस्त वाटली पाहिजे. झाड आणि धूरच करते. मम्मी टाळ. अरे किचन किंग मसाला घेऊन आलेली आहे रिया. झोपवून आली त्याला. हा बघ कशी जाय होते. काय म्हणते मोनिका? कस काय बनवली मी? रिया हेल्प करता बाजू त्यांनी केली. मेन त्यांनी दिलं त्यामुळे झालं. बरोबर बोलली रिया. You're right. चुलीवरची खिचडी 1 नंबर झाली आहे ना. खूपच छान आहे, मस्त आली. तू पण खा ना थोडीशी. नाही. थोडीशी मस्त लागली. मम्माकडून एक घास घेतली का? आवडलं? काय झाले मॅम? छान झाली. रिया तू काय एकच घास मला खा. तर खूप आनंद आहे. डेझर्ट मध्ये आहे घाटा. खानदेशी खिचडी आणि खानदेशी डेझर्ट. माझ्यासाठी घाटा बनवला होता, तर तो घाटा पण आहे गुळाचा. मस्त मस्त.
सो असा होता आमचा शनिवार. त्यानंतर आम्ही नेक्स्ट डे मस्त चुलीवर पुरणपोळी बनवलेली. ते नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की पहा.